नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या सेंटेन्समधलं नाउन कशा प्रकारे ओळखायचं किंवा नाउन्स ओळखण्याच्या कोणत्या कोणत्या पद्धती आहेत त्या आज समजून घेणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही या चॅनलला प्रथमतः व्हिजिट केली असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की येणाऱ्या काळामध्ये आपण हळूहळू ग्रामरच्या रिलेटेड, इंग्लिश ग्रामरच्या रिलेटेड आपण संपूर्ण टॉपिक्स आपण इथं कवर करणार आहोत. तर आज आपण बघूया नाउन्स कशा प्रकारे आयडेंटिफाय करायचे आपल्या सेंटेन्सेसमध्ये. तर सर्वप्रथम बघा, आयडेंटिफिकेशन ऑफ नाउन. तर एखाद्या सेंटेन्सेसमध्ये नाउन ओळखण्याचे जे काही स्टेप्स असतात किंवा काही ज्या पद्धती आहेत त्या पद्धती 5 प्रकारच्या पद्धती आहेत. आणि ह्या पद्धती समजून घेत असताना आपल्याला कोणती पद्धत केव्हा वापरायची किंवा कोणत्या सेंटेन्समध्ये आपल्याला कशा पद्धतीनं नाउन ओळखता येईल ते आपण अगोदर समजू. तर पहिली पद्धत आहे सब्जेक्ट, वर्ब आणि ॲग्रीमेंट. जर आपण बघतो की प्रत्येक इंग्लिशच्या सेंटेन्सेसमध्ये त्यामध्ये सब्जेक्ट असतो, वर्ब असतो आणि ऑब्जेक्ट असतो. तर आपण एखादा जर एक्झाम्पल घेतलं, इथं आपण एखादं एक्झाम्पल घेतलं की आय ईट अ मँगो. जर आपण ह्या सेंटेन्समध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला समजलं आहे की आय जो आहे तो सब्जेक्ट आहे, ईट जे आहे हे वर्ब आहे आणि मँगो हे आहे ऑब्जेक्ट. हे आज हे लहान मुलांना सुद्धा समजतं की सब्जेक्ट कोणता आहे, ऑब्जेक्ट कोणता आहे. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की इंग्लिश लँग्वेजमध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे नेहमी नाउन असतात किंवा प्रोनाउन असतात. त्याच्या व्यतिरिक्त इंग्लिश ग्रामरमध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट काहीही नाही, नाउन असतात किंवा प्रोनाउन असतात. हे चांगल्या प्रकारे आपल्या माइंडमध्ये फिट असू द्या. तर सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे नेहमी नाउन असतात किंवा प्रोनाउन असतात. हे आपल्याला नेहमी असं माइंडमध्ये फिट असलं पाहिजे. ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत आहे व्हॉट, हू, हुम. जर एखाद्या सेंटेन्समध्ये आपल्याला नाउन ओळखता येत नाही आहे तर त्यावेळेस त्या सेंटेन्समध्ये आपण व्हॉट, हुम आणि हू ह्या जर प्रश्न विचारले तर आपल्याला त्याचं लवकर आपल्याला नाउन कोणतं आहे हे ओळखता येणार. जसे की आपण एखादं उदाहरण घेऊया. यामध्ये सचिन लाइक्स प्रिया. या वाक्यामध्ये आपण जर प्रश्न विचारला हू लाइक्स प्रिया, तर या वाक्यामध्ये आपण प्रश्न विचारला हू लाइक्स प्रिया, तर आपल्याला आन्सर काय मिळून राहिला, आन्सर आपल्याला सचिन मिळून राहिला. जेव्हा हूचा आन्सर जेव्हा आपल्याला मिळतो तो असते नाउन. आता एखादा इथे या ह्या सेंटेन्समध्ये बघा, रनिंग इज गुड फॉर हेल्थ. या सेंटेन्सेसमध्ये आपल्याला जर प्रश्न विचारला, आपण व्हॉटने प्रश्न जर विचारला, ह्या हूचा झालाय, व्हॉटने जर प्रश्न विचारला आपण रनिंग इज अ गुड फॉर हेल्थ, तर प्रश्न कसा बनणार, व्हॉट इज गुड फॉर हेल्थ, असा प्रश्न आपल्याला मिळणार. आणि या वाक्यामध्ये जर आपण प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला मिळतं की व्हॉट इज गुड फॉर हेल्थ, काय आहे हेल्थसाठी गुड, काय आहे हेल्थसाठी गुड आहे रनिंग. आणि रनिंग जेव्हा आपल्याला व्हॉटचा आन्सर मिळत आहे, तेव्हा आन्सर जेव्हा मिळत आहे तर ते समजून जा की ते आहे नाउन. काय आहे नाउन. आपल्या 2 पद्धती आपल्याला समजल्या आहे. आता तिसरी पद्धत समजून घ्या. नाउन ओळखण्याची ही खूप इझी पद्धत आहे. काय होते की सेंटेन्सेसमध्ये प्रेपोजिशन जेव्हा येतो, प्रेपोजिशन काय करतो, आपला ऑब्जेक्ट नेहमी घेत असतो. जर तो प्रेपोजिशनचा जो ऑब्जेक्ट असतो ना, तो ऑब्जेक्ट नेहमी नाउन किंवा प्रोनाउन असतो, हे लक्षात घ्या. तर प्रेपोजिशन जो आहे, आता ह्या वाक्यामध्ये आपण इथं बघूया प्रेपोजिशन कुठे मिळते आपल्याला प्रेपोजिशन इथं मिळत आहे फॉर, बरोबर आहे. आता फॉर हा जो प्रेपोजिशन आहे, हा प्रेपोजिशन काय करतो, नेहमी आपल्यासोबत एक ऑब्जेक्ट घेत असतो. आणि हा ऑब्जेक्ट जो असतो ना, हा ऑब्जेक्ट नेहमी नाउन असतो, हे लक्षात घ्या. हे आहे तिसरी पद्धत. ही तिसरी पद्धत नेहमी तुमच्या माइंडमध्ये फिट असू द्या.
आता चौथी पद्धत जी आहे ते आहे आर्टिकल प्लस नाउन. हे खूप सोपी आहे आणि तुम्हाला सांगतो की जे इंग्लिश ग्रामरमध्ये आर्टिकल्स येत असतात ते नेहमी नाऊनसाठीच येत असतात. जेव्हा एखादा आर्टिकल तुम्हाला दिसला तर समजून जा की त्याच्यासमोर नाऊन आहे. किंवा काय असतं की नाऊन नंतर नाही का दोन शब्द येत असतात, नाऊनचं ॲडजेक्टिव्ह सांगायला येत असतात. तर एखादा उदाहरणार्थ तुम्हाला समजून सांगतो. एक्झाम्पल घेऊ आपण. सचिनच घेऊ आपण. सचिन नाही, थांबा, हे नाही. सचिनच घेऊ आपण. राहुलचं इथे देऊन आहे. हां, राहुलचं इथे देऊन आहे. आपण हे वाक्य बघा तुम्ही. हे वाला वाक्य बघा. या वाक्यामध्ये तुम्हाला आर्टिकल तुम्हाला इथं दिसत आहे अँड, बरोबर आहे. अँड जेव्हा दिसत आहे अँड नंतर जर दोन शब्द येत असेल तर त्याला दोन शब्द तर येत असेल तर शेवटचा जो शब्द असतो ना तो नेहमी नाऊन असतो. ते लक्षात घ्या. जर अँड नंतर लगेच स्टुडंट असतात, तर लगेच अँड स्टुडंट, सॉरी, अँड एलिफंट, आणि अजून काय, द न्यूजपेपर, असे जे वाक्य असतात ते आर्टिकल. हे आर्टिकल नंतर लगेच जे शब्द येत असतात ना ते असतात नाऊन. हे लक्षात घ्या. हे नेहमी तुमच्या माइंडमध्ये फिट असू द्या. आणि एक रूल आहे आर्टिकलबद्दल, ते तुम्हाला आता सांगितलं की आर्टिकल नंतर जर आर्टिकल नंतर लगेच एक शब्द येत असेल तो असतो नाऊन, आणि आर्टिकल नंतर जर दोन शब्द येत असेल तर जो शेवटचा शब्द असतो तो असतोय त्याचा नाऊन. हे लक्षात घ्या. आपली चौथी पद्धत झाली आहे. आपण पाचव्या पद्धतीकडे येऊ आपण. ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन. आता इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्हाला सांगतो की इंग्लिश ग्रामरमध्ये जे ॲडजेक्टिव्ह असते ते ॲडजेक्टिव्ह नेहमी त्या नाऊनच्या क्वालिटीज सांगण्यासाठी येत असतो. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या खूबी आहेत ते सांगण्यासाठी आपला ॲडजेक्टिव्ह वाक्यामध्ये येत असतो. तर तो ॲडजेक्टिव्ह जो आहे तो मूळतः नाऊनच्या पहिले येत असतो. कारण की तो काय पहिले बी येऊ शकतो किंवा नंतर बी येऊ शकतो. असं नाही की तो पहिलेच येणार, नंतर बी येऊ शकतो. त्याच्या ॲडजेक्टिव्ह जो आहे हा नेहमी नाऊन बद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम करत असतो मित्रांनो. त्यामुळे आपण ह्या वाक्यामध्ये बघूया. इथं बघा, ॲन इंटेलिजंट स्टुडंट. या वाक्यामध्ये इंटेलिजंट जो आहे स्टुडंट आपल्याला माहिती आहे की नाऊन आहे. आपल्याला आता समजून घेतो की स्टुडंट जे आहे ते नाऊन आहे. ॲन इंटेलिजंट स्टुडंट. स्टुडंट कसे आहे? इंटेलिजंट आहे. तर स्टुडंट बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत आहे, बरोबर आहे. तर हा आहे ॲडजेक्टिव्ह. समजून घ्या. जेव्हा ॲडजेक्टिव्ह येतो, ॲडजेक्टिव्ह त्यानंतर येणारा लगेचचा शब्द असतो नाउन. हे लक्षात घ्या. इतकं समजलं तुम्हाला? जर हे समजलं असेल तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्हाला मी रोज या चॅनलवर इंग्लिश ग्रामरच्या रिलेटेड तुम्हाला मी व्हिडिओज अपलोड करत राहणार. तर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.